5 मिनिट बायबल स्टडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वाचणार आहोत गणना याचा 21वा अध्याय आणि 4 ते 9 वचन. मी आपल्यासाठी वाचतो. मग हेर डोंगरापासून कूच करून अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबडा समुद्राचा मार्ग धरला व त्या वाटेवर लोकांचे मन अधीर झाले व ते परमेश्वराविरुद्ध मोशेविरुद्ध असे बोलू लागले की तुम्ही आम्हाला मिस्र देशातून काढून ह्या रानात काय मरायला कशाला आणले? येथे तर अन्न नाही व पाणी नाही आणि ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत. तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये आगे साप पाठविले व त्याच्या दंशाने इस्रायलातील बरेच लोक मेले. हे पाहून लोक मोशेकडे जाऊन म्हणाले की परमेश्वराविरुद्ध व तुझ्या विरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहेत. तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर. तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली व परमेश्वर मोशेला म्हणाला की आग्या सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग, म्हणजे सर्पदंश झालेल्या कोणी एक माणसाने त्यांच्याकडे पाहिले तर तो जगेल. मग मोशेने पितळाचा एक साप बनवून टांगला व तेव्हा सर्पदंश झालेला कोणी एक त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे ते जगेल. ह्या वचनाची पाठीमागची जर आपण स्टोरी बघितली असेल, वाचला असताल तर नक्कीच तुम्हाला माहिती असेल किती लोक किती त्रासामध्ये होते, कितीतरी त्यांच्यावर जास्त कामाचा बोजा होता, किती त्यांचा छळ होत होता. त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं की देवाकडे विनवणी केली की देवा तू आम्हाला ह्यामधून सोडव, ह्या संपूर्ण त्रासातून, या संपूर्ण कष्टातून. ते कष्ट खूप मेहनतीचे होते आणि ते कष्ट खूप त्यांना त्रास देणारे होते. त्यामधून त्यांना सोडवण्यासाठी देवाने एक योजना आखली आणि त्या योजनेमध्ये मोशेला पुढे आणलं आणि मोशेच्या द्वारे त्या लोकांना त्यामधून बाहेर काढलं. आणि ते बाहेर काढल्याच्या नंतर ते ज्यावेळेस तिथून जात असताना, माळामधून चलत असताना, प्रवास करत असताना त्यांना असंख्य असे संकट, त्याच्यावर असंख्य अशा अडचणी येत होत्या. त्या प्रत्येक अडचणीला परमेश्वर त्यांना सहाय्य करीत होता. प्रत्येक अडचणीमध्ये परमेश्वर त्यांच्या सोबत होता. ज्या ज्या गोष्टीची त्यांना गरज पडत होती ती गोष्ट परमेश्वर मोशेच्या द्वारे त्यांना पुरवित होता. तसंच हे ज्यावेळेस चलत होते, ज्यावेळेस ते जात होते, त्यावेळेस ह्या ठिकाणी ज्यावेळेस ते आले, कुठं आले ते? मग ते हेर डोंगरापासून कूच करून अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राचा मार्ग धरला. ज्यावेळेस त्यांनी त्या तांबड्या समुद्राच्या जवळ आले त्यावेळेस त्यांना असं वाटलं की वा आमचं हे काय जीवन आहे, आम्हाला चांगल्या गोष्टी मिळत नाहीत, आम्हाला चांगलं खायला मिळत नाही, तू कशाला आणलंस आम्हाला? मोशेला ते म्हणत आहेत की तू आम्हाला काय मरायला आणलंस का? आम्ही तिथंच चांगलं होतो आणि आम्हाला तिथं चांगलं अन्न मिळत होतं, आम्ही तिथं चांगल्या गोष्टी करीत होतो, आम्हाला चांगल्या खाण्याच्या गोष्टी तिथं आम्हाला मिळत होत्या. इथं प्रत्येक वेळेस आम्हाला त्रास आहे, पाणी पिण्याचा त्रास असेल किंवा आम्हाला जे काही खायला आम्हाला जे अन्न पाहिजे होतं ते आम्हाला मिळत नाही. देवाने प्रत्येक वेळेस त्यांना सहाय्य केलं, पण देव त्याच्यावर ह्या वेळेस रागावला. देवाला राग आला त्यांचा. का तर त्यांना मी ज्या जाचातून, त्यांना मी ज्या त्रासातून बाहेर काढले त्याची त्यांना कुठल्याही प्रकारची किंमत नाही. हे फक्त खाण्यासाठी पिण्यासाठी अशा गोष्टी बोलत आहेत. म्हणून देवाने काय केलं, त्यांच्यावर आगे साप पाठवले. जे साप चावल्यानंतर माणसाचं मरण हे 100% तय असतं. आता जरी आपल्याला कुठल्याही प्रकारचा साप चावला तरी शक्यता कमी असते वाचण्याची, पण त्यावेळेस जे साप होते ते देवानं पाठवलेले होते. आणि ते साप त्या लोकांमध्ये ज्यावेळेस सोडले तर भरपूर लोक त्यामध्ये मरण पावले. आणि त्यामध्ये एक भीती आली, देवाचं भय आलं लोकांमध्ये. लोक म्हणायला लागले की मोशेला आणि देवाला आम्ही दोघांच्या विरोधामध्ये बोलले होतो. ते लगेच मोशेकडे गेले आणि मोशेला म्हणले की मोशे आमच्यासाठी तू प्रार्थना कर, आम्ही तुझ्या विरुद्ध आणि देवाच्या विरुद्ध बोलून काय केलेलं आहे, पाप केलेलं आहे. आणि त्यांना खूप भयभीत झाले, कारण लोक मरत होते, त्यांना ते बघावत नव्हतं आणि त्यांनाही माहिती होतं की आपणही मारणार आहोत. जे बाकीचे लोक होते त्यांनी लगेच जाऊन मोशेला सांगितलं की बाबा आम्ही माफी मागतो, तू देवाकडे आमच्यासाठी काय कर, प्रार्थना कर. आणि लगेच मोशे देवाला प्रार्थना करतो आणि देवाला सांगतो की देवा ह्या लोकांना तू काय कर, क्षमा कर, दया कर, ह्या लोकांना एवढी मोठी पीडा देऊ नको, लोक मरत आहेत, हे लोक माझ्याकडे येऊन माफी मागत आहेत. देव त्यांना काय म्हणतो की देव म्हणतो मोशेला की तू एक काम कर, तू काय कर, एक पितळेचा साप बनव. जे साप चावून लोक मरत आहेत तेच साप तू काय कर, पितळेचा बनव. आणि ज्या ठिकाणी झेंडा लावलेला आहे त्या झेंडाच्या लाकडावर, त्या बांबूवर, ह्याच्यावर तू काय कर, ते लाकडाचा साप लाव. जेणेकरून काय होईल, ज्याला कुणाला साप सर्पदंश झालेला आहे, ज्याला कुणाला साप चावलेला आहे, त्या व्यक्तीने जर त्या सापाकडे बघितलं तर त्याला काय होईल,
तो मरणार नाही, तो वाचेल, त्याला कुठल्याही प्रकारचं ते सर्पदंशाचं विष बाधा होणार. या जर स्टोरीला आपण बघितलं, वाचलं, तर ही स्टोरी त्यावेळेस लिहिलेली होती, त्यावेळेसची ही गोष्ट आहे. मग ह्या त्यावेळेसच्या गोष्टीमधून आपण काय शिकणार आहोत आणि बायबल आपल्याला ह्या वाचनाच्या द्वारे आपल्याला काय शिकवित आहे आणि आपण यामधून काय शिकलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये हे वचन कसं लागू होईल, हे जर आपण बघितलं तर बघा, त्यावेळेस त्या लोकांनी जे पाप केलेलं होतं त्यामुळे त्यांना परमेश्वराने त्यामधून वाचण्यासाठी एक पितळेचा साप म्हणजे एक प्रतिमा, एक दर्शक बनवलेलं होतं. आणि ते दर्शक असं होतं की त्याच्याकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्ही त्यावेळेसच्या मरणातून वाचणार. कुठल्या मरणातून? जे सर्पदंश झालेला आहे त्यावेळेसच्या मरणातून. पण तसंच जर आज आपल्या जीवनामध्ये जर बघितलं तर सेम तसाच खांब आहे आणि तसाच जसा साप आहे तसाच त्या सापाच्या जागावर प्रभू येशूचं शरीर हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मोडलेलं आहे. का? तर आपण सर्व पापी आहोत आणि सर्व पापी असताना आपल्या पापाची क्षमा आपण करू शकत नाहीत. म्हणून देवाने तसाच खांब आणि तसाच क्रॉस तयार केला आणि त्या क्रॉसवर येशूला मारण्यात आलं, जो देवाचा पुत्र होता. आणि ज्यावेळेस त्याचं मरण त्यावर झालं त्यावेळेस देवाने आपल्याला सांगितलं, आपल्याला आज्ञा दिली की तुम्ही त्या मरणाकडे बघा, तुम्ही त्या क्रूसाकडे बघा, तुम्ही त्या कोकऱ्याकडे बघा, जो वधस्तंभावर निष्पाप मारला गेलेला आहे तुमच्या आणि माझ्यासाठी. सेम प्रतिमा तशीच आहे, जी त्यावेळेस लोकांना वाचण्यासाठी साप ह्या दंशाने लोक मरत होते, तसंच आजही लोक पापाच्या दंशाने मरत आहे. आज लोक पापामध्ये मरत आहे. ते मरण सार्वकालिक नव्हतं, पण आजचं हे मरण सार्वकालिक आहे. जर आपण आत्ता जर देवाकडे नाही आलो, जर देवाचं वचन नाही स्वीकारलं, जर देवाच्या योजनेमध्ये आपण नाही चाललो, तर आपण पापात आहोत, तर आपण देवाच्या विरोधात आहोत. म्हणून आपण त्या क्रूसाकडे बघत असताना, आपण त्या खांबाकडे बघत असताना आपण काय बघत आहोत, आपली बघण्याची मनसा काय आहे, आपल्या बघण्याचा दृष्टी देवाच्या कामासाठी. जर तुम्ही देवाच्या योजनेसाठी पुढे येत असता, जर तुम्ही देवाचं काम करण्याची मनामध्ये इच्छा करीत असता, तर देवाला माहिती आहे की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टीची अपेक्षा आहे, तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज आहे, तुमचं जीवन कुठल्या गोष्टीवर आधारित आहे, हे देवाला सर्व काही माहिती आहे आणि तो मागण्याआधी देणारा परमेश्वर आहे. म्हणून खरोखर या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण देवाच्या सोबत असलं पाहिजे, देवाचा गौरव केला पाहिजे आणि देवाच्या प्रत्येक योजनेमध्ये आपण सहभागी असलं पाहिजे. खरोखर यावेळेस मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो की हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला आणि तुमचा अनमोल वेळ तुम्ही या व्हिडिओसाठी दिला. आणि खरोखर या संपूर्ण वचनातून देव तुम्हाला आशीर्वादित करो आणि देवाच्या राज्यासाठी तुम्हाला उभं करो. थँक्यू.